माननीय पोलीस अधीक्षक, जालना जिल्हा. विषय: तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवर कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याबाबत निवेदन. महोदय, सविनय निवेदन असे की जालना जिल्ह्यात तथाकथित गोरक्षकांकडून निष्पाप मुस्लिम नागरिकांना लक्ष्य करून मारहाण व दमदाटी करण्याच्या घटना वाढत असून त्याबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करीत आहोत. 2 ऑगस्ट रोजी गांधी चमन परिसरात एका मुस्लिम पादचाऱ्याला तथाकथित गोरक्षकांच्या जमावाने पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केल्याची घटना घडली. तसेच दुसऱ्या एका घटनेत एका मुस्लिम पादचाऱ्याला अडवून त्याची टोपी काढण्यात आली व त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केवळ पोलीस प्रशासनाची आहे. कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. अशा घटना समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात, सामाजिक सलोखा बिघडवतात आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास कमी करतात. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की गाय व तिच्या वंशाच्या कत्तलीस आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन देत नाही. मात्र अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार केवळ पोलीस व संबंधित शासकीय यंत्रणांनाच आहे. तथाकथित गोरक्षकांना कायदा हातात घेण्याची मुभा देता कामा नये. या घटना केवळ 1-2 ठिकाणांपुरत्या मर्यादित नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांविरुद्ध तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला कायदा हातात घेण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. 2 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 2 ऑगस्ट रोजी जुन्या जालन्यातील महानगरपालिका शॉपिंग मार्केटमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुस्लिम युवकांवरील भारतीय न्याय संहितेच्या कलम 307 अंतर्गत दाखल गुन्ह्याचा निष्पक्षपणे फेरविचार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. आमच्या माहितीनुसार तथाकथित गोरक्षक बाजारात घुसल्यानंतर विक्रेते व त्यांच्यात वाद झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व संबंधितांना न्याय मिळावा. आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.